नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. मित्रांनो, आज एका अर्थाने माझे एक ड्रीम पूर्ण होते, कारण सिटी ऑफ ड्रीमची जी स्टारकास्ट आहे त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. तर आपल्यासोबत आहे प्रिया बापट, सचिन पिळगावकर आणि अतुल कुलकर्णी सर. तर मला पहिला प्रश्न असा आहे की सिटी ऑफ ड्रीम्स हे नाव आहे, तर जेव्हा तुम्ही या सिटीत ग्रो होत होता, तुम्ही सगळे मोठे ॲक्टर आहात, पण एक स्वप्न असतं ॲक्टर झाल्यावर, पण एक स्वप्न असतं काहीतरी. तर ॲक्टर झाल्यावरचं तुमचं स्वप्न काय? ॲक्टर झाल्यानंतर ॲक्टर राहावं असं स्वप्न आहे अजूनही. कारण हे क्षेत्र असं आहे की कधीही तुम्ही बाहेर पडू शकता आणि तुम्ही ॲक्टर नाही आहे आजपासून असं होऊ शकतं. जे आवडणार नाही फारसं. त्याच्यासाठी काय वेगळी मेहनत घ्यावी लागते की ऍक्टर आपल्याला ऍक्टर म्हणून ओळखावं? मेहनत माहिती नाही, मला वाटतं की जे काम तुम्हाला मिळतं, कारण ऍक्टर ही पोझिशनच अशी आहे की सगळ्यात शेवटी येते त्या चेनमध्ये. कारण आधी रायटर असतो, डिरेक्टर असतो, प्रोड्युसर असतो आणि सगळ्यात शेवटी ऍक्टरला साईन केलं जातं. तर त्यामुळे तुम्हाला लोकांनी निवडत राहावं आणि निवडत राहिल्यानंतर तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा आणि जे काम बाहेर येतंय ते यशस्वी व्हावं, म्हणजे लोकांना खूप आवडावं. ही आमच्या क्षेत्रातली फार महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांना ते आवडत राहावं. म्हणजे फक्त तुमचं काम नव्हे, तर ती कलाकृती अख्खी, तो सिनेमा. तर अशी फक्त तुम्ही इच्छा बाळगू शकता, त्याच्या पलीकडे तुमच्या हातात काही नाही आहे. तुम्ही काय सांगता? ज्या वयात मी काम सुरू केलं, त्या वयात मला दुपारी 2 तास झोपायला मिळायचं. त्यामुळे भरपूर स्वप्न पाहण्याची संधी होती मला. आणि खूप काळ असं मला दुपारी झोपायला मिळायचं, कारण वय खूप लहान होतं. स्वप्नही भरपूर पाहिली, पण एक स्वप्न मात्र मी ॲक्टर बनल्यानंतर डेफिनेटली पाहिलं वयाच्या 7व्या वर्षी, आणि ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचं. ते 7व्या वर्षी ठरवलं? 7व्या वर्षी, ॲट द एज ऑफ 7. ओके. आय डिसाइडेड टू बिकम अ डिरेक्टर. ते सुद्धा आवडतं होतीच, पण त्याच वेळेला मी सॅटेलाइट सिनेमाच्या बाजूला राहायचो. माझं लहानपण तिथे गेलं, जन्म तिथलाच माझा, टायकलवाडी. आणि आमच्या जवळ सॅटेलाइट सिनेमा होता. तिथे मला कळलं की कागज के फूल नावाचा चित्रपट लागलाय आणि तो रीरन आहे त्याचा. म्हणजे जेव्हा तो आधी लागला होता तेव्हा तो पाहण्याची संधी मिळालीच नव्हती. माझं वय पण नव्हतं तसं, म्हणजे कदाचित मी जन्माला आलो होतो की नाही मला माहीत नाही. बट तो लागला होता चित्रपट आणि प्यासा पाहिला होता मी, आणि मला तो खूप आवडला होता. आणि गुरुदत्तजींचा मी एक फॅनचा असा झालो होतो. आणि त्या दिवशी मला कामही काही नव्हतं. पप्पा बाहेर गेले होते, आई आणि मी, आम्ही घरात फक्त दोघंच होतो. मला कळलं असं असं आहे, तर मी आईला सांगितलं मला कागज के फूल बघायचं, मी जाऊ का बघायला? तर बघितलं की 3चा शो आहे. जा. त्यांनी पैसे दिले मला तिकिटाचे, आणि काहीतरी खायला पण घे म्हणून अजून पैसे दिले. मी तिकीट काढलं, त्याच्याशी थोडंसं उत्तर मोठं होईल पण मजेशीर आहे ते. मी गेलो, तिकीट काढलं आणि पिक्चर पाहायला सुरुवात केली. मी असा कम्प्लीट गुंग झालो पिक्चर पाहून. इंटरव्हलमध्ये बाहेर नाही गेलो, काही कोकोकोला, मी काही थंड वगैरे किंवा बेफर वगैरे काही खाल्ले नाही, तसाच बसून होतो. पिक्चर कम्प्लीट झाला, 6 वाजता बाहेर निघालो आणि विचार करत होतो त्या पिक्चरचा. म्हटलं परत एकदा बघूया का. काही लोक तिकीट विंडोमध्ये तिकीट काढत होते, मी पण खिशात हात घातला. ते खाल्लं काय नव्हतं, पैसे होते. मी गेलो, तिकीट विकत घेतलं आणि 6चा शो परत बघितला. आणि त्या तिकडनं थिएटर सॅटेलाइटवरनं घरी परत येताना मी घाबरलो, कारण घरात तर सांगितलं नव्हतं की मी 6चा पण शो बघणार म्हणून. घराच्या जवळ आलो, आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहत होतो. बाहेर, घराच्या बाहेर पप्पा उभे. मला घाम फुटला. मी गेलो पप्पांच्या जवळ. काय रे, कुठे गेला होतास? म्हटलं ते पिक्चरला गेलो होतो. तो 3चा शो होता ना? हो, आवडलं मला म्हणून मी 6चा पण बघितला. खिशातून दोन्ही तिकीट काढून दाखवली. ही प्रूफ आहे बाबा माझ्याकडे, बघा, हे 3चं, हे 6चं. 2दा बघितला. कुठला पिक्चर? म्हटलं कागज के फूल. सॅटेलाइटला लागलाय. 9चा बघणार का? मी म्हटलं हो. किशोरी
आम्ही पिक्चर बघून येतो, आल्यानंतर जेव चल म्हणून मला पप्पा घेऊन गेले आणि 2 तिकीटं काढली आणि आम्ही दोघांनी तो चित्रपट पाहिला. आणि रात्री 12ला तो 11:15ला सुटला आणि आम्ही घरात चालत परत येत असताना त्याने मला विचारलं की अरे 3दा सलग तू हा चित्रपट पाहिला, एवढं काय आवडलं तुला या चित्रपटात? आणि म्हटलं मला विचार वेगळे आले आणि नंतर मी तिसऱ्यांदा तर बघताना मी ठरवलंच की मला दिग्दर्शक व्हायचं. आय वॉन्ट टू बी अ फिल्म डिरेक्टर. तू म्हणा तू 7 वर्षाचा आहेस आणि तू ठरवतोयस दिग्दर्शक बनायचंय. मी म्हटलं हो मी ठरवलं आणि ठरवलं म्हटलं, त्याच्यात दुसरं काय, नो चेंज इन दॅट. त्यामुळे एका दिग्दर्शकाची शोकांतिका बघून तुला का असं वाटलं की तुला दिग्दर्शक बनायचंय? मी म्हटलं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची ही शोकांतिका नाही आहे, या चित्रपटातल्या दिग्दर्शकाची ही शोकांतिका आहे. अर्थात शब्द वेगळे असतील माझे त्या वयाच्या हिशोबाने, पण थॉट हा होता. तर ते एक स्वप्न, ज्या स्वप्नाचा तू आता उल्लेख केला, ते स्वप्न मला पडलं, ते स्वप्न मी ठरवलं आणि ते स्वप्न खरं झालं. मला काहीच स्वप्न नाही, पण मला खरंच असं काही मी या क्षेत्रातही काही ठरवून आले नाही किंवा असंही माझं काही ठाम स्वप्न नव्हतं. मला असं वाटतं की मी गो विथ द फ्लो अशी मुलगी आहे. पण एक मात्र नक्की, आपल्याला आपलं आवडीचं काम करायला मिळतंय ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ते मला जे आयुष्यभर, असंही मी शब्द नाही वापरणार, जोपर्यंत मला करत राहावं असं वाटतंय तोपर्यंत मला माझ्या आवडीचं काम करता येऊ देत, हे माझं स्वप्न असेल. हा, तुमचे तिघांचे जे पार्टनर्स आहेत रिअल लाईफ मध्ये ते तिघही ऍक्टर्स आहेत, चांगले ऍक्टर्स आहेत. तर असं काही सल्ल्यांची देणघेण होती का की म्हणजे नाही हे बरोबर नाही जमलं तुला, किंवा हा रोल कर किंवा हा रोल करू नको, असं काही होतं का नाही? देवाणघेवाण नक्की होते, पण ती इतकी अशी सौम्य होत नाही. ती जेव्हा देवाण होते ती घेवाण होते, ती अशी देवाण होते त्यावेळेला. काही गीतू करत नाही. माझा एक सिनेमा आला होता नुकताच आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो दोघे आणि तो सिनेमाची ट्रायल बघून, आणि ती मला म्हणाली की तू परत एकदा विचार कर की तुला खरंच नट म्हणून राहायचं आहे का, इतकं तू वाईट काम केलेलं आहेस, असं मला म्हणाले त्या सिनेमात. आणि तो सिनेमा खूप चालला, लोकांना त्यातलं काम आवडलं आणि त्यामुळे मी वाचलो. पण देवाण अशी आहे, तर गीतू असं काही बोलते का वगैरे काय नाही, तुला विचार जाऊन. पण छान, म्हणजे मला हा स्पष्ट वक्तेपणा खूप आवडतो. आणि मला असं वाटतं की तो संवाद दोन व्यक्तींमध्ये, म्हणजे पार्टनर्समध्ये असायला पाहिजे. कारण घरातनंच जर तुम्हाला किती छान तुम्ही वा तुमचं किती मस्त असं प्रत्येक गोष्टीत करायला लागले तर काय, म्हणजे तुम्ही जमिनीवर कसे राहणार. नुसतंच म्हणून नाही, पण मी काही उमेशच्या मतावर माझा निर्णय अवलंबून नसतो. पण एक ऍक्टर आहे, त्याची ही प्रोसेस आहे. कधी मला वाटलं की जाणून घ्यावं असं, कधी माझं जर कन्व्हिक्शन खूप स्ट्रॉंग असलं तर मी नाही विचारायला जात, पण कधी जर मला असं वाटलं तर मी जाते विचारायला, आणि मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. अर्थात निर्णय हा माझा मीच घेते, तो कोणावर अवलंबून नसतो. सर तुम्ही काय सांगता? काय आहे की नक्कीच माझाही निर्णय सुप्रियाच्या सांगण्यावरती अवलंबून नसतो, तसा तिचाही नसतो. म्हणजे तेवढं फ्रीडम आम्ही दोघांनी एकमेकांना दिलेलं आहे, आमच्या मुलीलाही दिलेलं आहे. बट ती माझी खूप मोठी क्रिटिक आहे आणि ती आहे म्हणूनच मी असा आहे आणि आत्ता आहे असं मला वाटतं. कारण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यात प्रचंड बदल घडले. माझं आयुष्य सुरळीत चालायला लागलं आणि याचं पूर्ण क्रेडिट आणि श्रेय मी माझ्या बायकोला देईन. आम्ही दोघेही मिडल क्लास मेंटॅलिटीचे आहोत. ती तर काय आमच्या डोक्यातनं कधी जाणार नाही, काहीही झालं तरी जाणार नाही. आणि तो एक परमेश्वराचा आशीर्वाद आहे असं मी समजतो. कळलं की नाही? कारण तेच आम्ही काय, आम्हाला काय हवं असणं, आम्हाला आनंदी राहणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आम्हाला खूप मोठी आमची स्वप्न नाही आहेत. आम्ही एकत्र राहू, आनंदी राहू, हेच आम्हाला पाहिजे, अजून काही नको. त्यामुळे तू मला सांगत जा माझं काय काय वाईट आहे ते. ती झाप झापते मला, पण ते मला आवडतं आणि त्याच्याशिवाय मी काय जगू नाही शकत. ग्रेट. आता तुम्ही सगळे जेव्हा ग्रोथ होता तेव्हा एकच साधारण माध्यम होतं की टीव्ही.
पण आता भरपूर माध्यम आहेत, OTT आहे, सोशल मीडिया आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक तर आम्ही ग्रो होत होतो तेव्हा टीव्ही नव्हता. नाही ग्रो म्हणजे ऍज ऍक्टर ग्रो होत होता. मला असं वाटतं की म्हणजे OTT हे अजून एक गोष्ट सांगण्यासाठीचं, तुम्हाला हव्या तशा गोष्टी सांगण्यासाठीचं एक अजून एक उत्तम माध्यम असं मला वाटतं, की कारण प्रत्येक माध्यमाचा त्याचा एक फॉर्मॅट आहे. म्हणजे सिनेमामध्ये वेगळ्या प्रकारे गोष्ट सांगितली जाते, वेगळ्या किती वेळात तुम्ही ती सांगता, ती 2 तासात सांगता. टेलिव्हिजनवरती तुम्ही सांगतच राहता, अनेक वर्ष तुम्ही कधी कधी टेलिव्हिजन शोज चालतात. नाटकही एक आपल्याकडे मराठी ह्याच्यात माध्यम आहे की रंगभूमीवरती तीच स्टोरी तुम्ही अनेक वेळेला रिपीटेडली तेच सांगत असता. पण वेबसिरीज मध्ये तुम्हाला 2 तासही नाही आणि 4-5 वर्ष पण नाही, एक टाइम स्पॅन मिळतो जिकडे तुम्ही एक 8-10 एपिसोडमध्ये 8-10 तासात एक गोष्ट उलगडून सांगता आणि ती पुन्हा पुन्हा रिव्हिजिट करता येते तुम्हाला सीझन पर सीझन. सो मला खूप इंटरेस्टिंग माध्यम वाटतं आणि मला असं वाटतं की प्रत्येक माध्यमाचं वेगवेगळं म्हणणं आहे आणि त्याचे वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. ती स्टोरी कुठल्या माध्यमामध्ये जास्त फिट बसते त्या माध्यमातून ती सांगावी. प्रत्येक गोष्टीचं माध्यम असतं 100% आणि तिने ॲब्सोल्युटली करेक्ट सांगितलं की प्रत्येक गोष्ट जी आहे ती, चला तुम्ही आता ही तुम्ही लिहिल्या नाटकासाठी आता तुम्ही त्याचा चित्रपट बनवा, असं नाही होत. असं होऊ नये माझ्या मते. ज्याच्याकरता ती लिहिली गेलेली आहे त्याच माध्यमातून ती सादर व्हावी. आनंद तिवारी खूप छान दिग्दर्शक आहे, त्याच्याशी मी परवाच बोलत होतो. तर त्या आमच्या बोलण्यातनं असं आलं की तो म्हणाला की हे ट्राय करायला पाहिजे की 90 सेकंदांचं जसं तर स्टोरी जसं तसे एपिसोड्स बनवायला पाहिजेत. रील आता एपिसोड हां 90 मिनिटाचा एपिसोड, पण ते एकमेकाशी कनेक्टेड आहेत. अच्छा, सिरीज हां, पण प्रत्येकाचं ड्युरेशन 90 सेकंद आहे असं. बरोबर. तर ह्या टेक्नॉलॉजीनी म्हणजे इंटरनेट आणि ह्या सगळ्या बाकीचं जे आलेलं आहे इंटरनेटमुळे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की फॉर्मॅट आता दरवर्षी एक नवीन फॉर्मॅट येणार आहे आणि मला फारच एक्साइटमेंट वाटते जेव्हा हे असा विचार किंवा असं डिस्कशन्स होतात त्यावेळेला. आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही एवढे सगळे सिनियर ॲक्टर्स आहात, तर जे नवीन ॲक्टर्स आहेत, नवीन कलाकार आहेत, तर त्यांना तुम्ही काय सांगता? माझं ठरलेलं वाक्य आहे की अभिनय आवडणं, अभिनय येणं आणि अभिनयाचा धंदा करणं ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांचा एकमेकाशी संबंध नाही. म्हणजे मला अभिनय आवडतो म्हणजे तो करता येईल असं नाही, अभिनय येतो म्हणून त्याचा धंदा करता येईल असं नाही, अभिनय येत नाही पण त्याचा धंदा उत्तम करता येतो असं होऊ शकतं. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. केवळ मला अभिनयाची आवड आहे म्हणजे तुम्हाला त्याचा धंदा करता येईल असं नाही. मला वाटतं की हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी अभिनेत्यांना हे सांगेन की ज्या भाषेत तुम्ही काम करत आहात त्या भाषेवर प्रभुत्व असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास महत्वाचा आणि तो तुम्हाला स्वतः करावा लागतो आणि तो करावा लागतो. ते प्रेम नाही व्हायला, स्वतः करावा लागतो. तर तो करायला हवा असं मला वाटतं, कारण भाषा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की सगळ्यांना ना हे ग्लॅमर क्षेत्र खूप आकर्षित करतं, कारण या क्षेत्राबरोबर येणारं ग्लॅमर खरंच तितकं छान वाटणारं की ओ मा किती छान कपडे घालायचे, किती छान फोटो काढायचे आणि तुम्ही रोज कॅमेरासमोर उभं राहणार आणि मस्त मस्त डायलॉग बोलणार वगैरे. तर ते खरं तर इतकं सोपं नसतं. त्याच्या इतकं नाही, ते सोपं नसतंच. ते खूप मेहनतीचं काम आहे आणि ती मेहनत ज्या वेळेला लोक सेटवरती येऊन बघतात तेव्हा म्हणतात बापरे तुम्ही हे कसं करता. तर त्याची आवड मुळात मनापासून असायला पाहिजे आणि ती मेहनत सातत्याने प्रत्येक पात्रासाठी प्रत्येक दिवशी करण्याची तुमची तयारी पाहिजे. आता मला आलं असं म्हणून सोडून देऊन चालणार नाही. ते सतत प्रत्येक प्रोजेक्टनुसार नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आणि आत्मसात करण्याची तयारी ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. सो थँक्यू सो मच की तुम्ही एवढा वेळ दिला. ऑब्व्हियसली 28 तारखेला येणार 26 तुम्हीच सांगा. 26 तारखेला सिटी ऑफ ड्रीम्सचा 3रा सीझन येतो आहे डिझनी प्लस हॉटस्टार वरती. सो जरूर पहा. त्याआधी पहिला सीझन आणि दुसरा सीझन पहा, कारण पहिला सीझन आता तुम्हाला फ्री बघायला मिळणार आहे.
मग तो बघा, तुमची उत्सुकता वाढेल, मग सबस्क्रिप्शन घ्या, दुसरा सीझन बघा आणि तोपर्यंत तिसरा सीझन येतच आहे.